आपलं किचन या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण दम बिर्याणी बनवू लागलो। आज माझ्या पप्पाच्या हातची आम्ही दम बिर्याणी बनवतो आहे। तर बघा, आज पप्पांना सुट्टी आहे, तर मग म्हटलं चला पप्पाकडनं आज आपण दम बिर्याणी बनवून घेऊया। जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे वडील हॉटेलमध्ये कुक आहेत, म्हणजे शेफ आहेत आणि एक नंबर बिर्याणी बनवतात। म्हटलं पप्पा आज आम्हाला आमच्या चॅनलवर टाकायचं आहे, तर आम्हाला मदत करा। ते हे बघा, फ्रेश चिकन आणलेलं आहे आपण, 1 किलोच्या आसपास आहे। त्यानंतर हे बासमती राईस आहे। आता आपण याला भिजू घालूया अर्धा तास तरी। पप्पा म्हणे आधी भिजू घालून ठेवा म्हणे। आणि आपल्याला जे वाटण लागणार आहे, तर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक, त्यानंतर हे बघा पुदिना आणि खडे मसाले सगळे त्यामध्ये। खडे मसाले बघू शकता, टोटली सगळे खडे मसाले आहे। आता मॅरिनेशनच्या वेळेस तर आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे। आणि हे कलरच्या डबे आणलेले आहेत बघा। आता आमच्याकडचा कलर संपला होता, रेड कलर आहे आणि हा कोणता ग्रीन कलर आहे, म्हणजे हिरवा आणि लाल कलर आहे। तर अशा प्रकारे आहे। आता तुम्हाला आपण आता पुढचं पण दाखवूया। आज आम्ही इकडं हॉलमध्येच बनवतो आहे, कारण किचनमध्ये खूप राडा होऊन जातो ना, त्यामुळे आता गॅसवर बिर्याणीचे तांदूळ उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, बघू शकता। तर त्याच्यामध्ये आता 4 मिरच्या टाकणार आहोत आपण आधी। त्याला आपण कट लावून घेतले 4 मिरच्यांना। त्यानंतर खडे मसाले जे आहेत, तर खडे मसाल्यामध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे आपण की 2 तेजपत्ता, 1 मोठी इलायची, 2 छोट्या इलायच्या, 3-4 लवंग, काळे मिरी, शहाजिरा आणि 1 मोठी इलायची। आता हे सगळं आपण ह्या पाण्यात टाकून देऊ, जेणेकरून आपल्याला आपल्या बिर्याणीच्या राईसला जो फ्लेवर येईल तो न सांगण्यासारखी चव असेल। तर आता मीठ वगैरे आधीच टाकून घेतलं होतं तुम्ही तुमच्या, आणि मीठ हे जास्तच टाकायचं बरं का, एक्स्ट्रा मीठ टाकायचं, जेणेकरून कसं असतं मग ती तांदळाला एक चव येऊन जाते। थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुदिना हे घालून घेऊया, बारीक चिरून आपण घेतलेले आहे। बस आता ह्या पाण्याला आपण चांगली उकळी येऊन देऊया। हे माझे पप्पा आहेत आणि हे हॉटेलमध्ये कुक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आज त्यांना सुट्टी आहे, तर म्हटलं पप्पा चला बिर्याणी वगैरे करू लागा, आज मम्मीला मदत करा। चला मग सांगा, आता पाणी जसं तपत ठेवलंय, सगळं टाकून ठेवलंय आणि आता चिकन मॅरिनेशनची बारी चालू आहे। सांगा पप्पा काय काय करायचं तर। आपण एका ताटामध्ये भरपूर पप्पांनी सांगितले होते तसे मसाले आपण टाकून घेतले आहे। मिरची, हळद, मोठ्या चमचा दादा करंती, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती, जी तुम्हाला आपण सुरुवातीला दाखवली होती। पप्पांना म्हणजे खाली वगैरे बसलं जात नाही आहे, मग त्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही खुर्चीवरच बसा। पप्पा खूप हुशार आहे बरं का। एक वेळ अशी होती की म्हणतात ना की ॲट ए टाईम एवढं काय करायचं आहे की काय विचारू नका, पण अचानक अशी मध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की अचानक त्यांना पॅरलाचा अटॅक वगैरे आला होता आणि ते 3-4 वर्ष घरीच होते। मग आता म्हणतात ना की देवाची कृपा आहे आणि ते छान झाले, आता पुरा कामाला जायला लागले। तर माझ्या बहिणीचं खूप चाललं होतं, छोट्या पप्पाच्याच हातची बिर्याणी खायची म्हणे। मग मम्मी म्हणे पप्पाकडनं बनवून पण घेऊ आणि आज आपण त्याचा व्हिडिओ पण शूट करू। तर 1 किलो चिकनला आपण पावशर दही घेतलेलं आहे, बरोबर ना पप्पा? किती घेतलं आपण 1 किलोला? किती तरी 3 पावशर दही लागेल आपल्याला त्याला। आणि त्यामध्ये काही म्हणजे एवढं टाकायचं। एक आपण साधारण तेल जे घेतलेले 4 छोट्या पळ्या घेतल्या होत्या आपण। आणि हातानेच करायचं, जी माझ्या हाताने करत असते ना ती चमच्यामध्ये नसते।
आणि ते पण आपल्या आईच्या हातनं करतोय आपण. आज मम्मी पप्पा दोघं पण मिळून बनवत आहे बिर्याणी. हा जो चिरून ठेवलेला फ्रेश पुदिना होता तो टाकून घेऊया. थोडीशी हिरवी कोथिंबीर त्यामध्ये. कोथिंबीर टाकायची. तुम्ही तुमच्या घरी अशी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी बिर्याणी बनवू शकता. कारण की हॉटेलचेच कुक तुम्हाला सांगता आहे, त्यामुळे तुमची बिर्याणी ही कधीही चुकणार नाही. त्यानंतर आता आपण त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया. घालायचे तेल टाकायचं. काय खडा मसाला. पाणी टाकलं नाही का? काय तेजपत्ता टाकायचा ना? किती, 1 का 2? एक तेजपत्ता. अजून बस तुम्ही द्यायचं का? पाणी टाकलं. आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया, जे आपण चिरून घेतल्या होत्या. आणि ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाही आहे बरं का, त्यामुळे टाकून घ्या. एक 5-6 मिरच्या आपण टाकून घेतलेल्या आहे. त्याला पाणी टाकलं. पाण्यात टाकल्या. हो, टाकल्या. हे बघा, पाण्यात टाकलेल्या आहे. तर पाण्याला कधी उकळी येते काय माहीत. बघा आपलं पाण्याला कशी खळखळ उकळी आली आहे. तर आता आपल्याला आपण हे जे भिजू घातले होते ना तांदूळ अर्ध्या तासापासून, ते आता आपण तांदूळ यामध्ये टाकून घेऊया. बिर्याणी म्हटलं ना त्याला खूप टाईम लागतो, म्हणजे लगेच न होणारं काम आहे ते. पण जेव्हा बनते ना मग थोडा उशीरच लागतो, पण जेव्हा बनते तर मग काय विचारू नका. अरे हो, अजून एक सांगून द्यायचं राहिलं होतं, ते शूट नाही झालं. पाण्यामध्ये कधी पण थोडंसं तूप किंवा तेल घालून घ्यायचं, जेणेकरून आपले जे तांदूळ असतात एकमेकाला चिटकत नाही आणि आपला जो राईस आहे तो एकदम खिला होतो, म्हणजे मोकळा होतो. आता तुम्हाला माहिती का, दरवेळेस ना म्हणजे पप्पासोबत मीच मदत करते, म्हणजे मीच बनवते. पण कॅमेरा पकडायला कोण नाही आहे ना, मग मला कॅमेरा पकडायला लागते. पण मी बऱ्यापैकी मम्मीला बरंचसं कापून दिलं, बरंचसं साईड बाय जेवढं होईल तेवढी मी मम्मीला मदत केलेली आहे. आणि ही नाही म्हटलं तरी एक किलोच्या आसपास, म्हणजे 1 किलो चिकन आहे. आणि आपण त्याला 1 किलोच हे घेतलेलं आहे, राईस घेतलेला आहे. तर बघू शकता. आपण आता सगळे टाकून तांदूळ तांदूळ त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता थोडंसं आपले तांदूळ थोडे वर यायला लागले ना, तर मग आपला जो आहे स्टीम राईस हा थोडा तयार होऊन जातो, म्हणजे बिर्याणीला लागणारा तांदूळ हा आपल्यासाठी तयार होऊन जाईल. आता आपला राईस हा तयार झालेला आहे, बघू शकता. जेव्हा राईस तयार होतो ना तो वर येतो. आता आपण काय करूया, एका टोपल्यामध्ये काढून. आमच्याकडे चाळणी होती पण ती खराब झाली, त्यामुळे आता मी यानेच काढणार. काही प्रॉब्लेम नाही आहे. जुगाडू बिर्याणी आहे आपली, जुगाडू. टाक. हे सगळे कुटाने आता मीच करत असते, तर आज मम्मीला करावं लागतंय. जे आपण आता अर्ध्या तासापासून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं ते सगळं आपण आता एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. आता थोडंसं त्याला थोडं पप्पा बोलले की थोड्या वेळ त्याला वाफ लागू द्या, नंतर आपण पुढची जे काय असेल ते करू. आता चला, आता फायनली आता शेवटी झालं सगळं काही. आता आपण ह्या मॅरिनेशनमध्ये आपला राईस जो आहे हळूहळू करून टाकून देऊया. नाही जरी म्हटलं आपल्याला हाताची मदत ही घ्यावंच लागते. थोडंसं अर्धं केलं की थांब, थोडंसं सेट करून घे मम्मी, त्याला खाली ठेवून दे. वरून आपण थोडासा कोथिंबीर आणि पुदिना घालूया, म्हणजे कसं थोडंसं छान दिसेल. हां, टाक.
चांगलं सेट करून घेऊया त्याला व्यवस्थित आपण. खड्डा कोण करणार? हे गोळा आहे भाताचा. टॅप टॅप टेक करून घेऊया हाताने चांगलं एकदम व्यवस्थित एकसारखं. त्यानंतर आता आपण आता टाक कर जरा. आता टाक. घेता का आलं झालं गरम. होऊ दे. होऊ दे. कम कर जरा. आता एक क्रॉस असा हा हिरवा कलर घेतला होता आणि हा ऑरेंज कलर आहे. आठवायला का तव्यावर फोडणी कशी द्यायची? झालंय आता. पुन्हा पुढचे मान बोल. आता थोडंसं आपण तेल टाकलं तेल. त्यानंतर थोडंसं मस्त तेल. हे करून घेऊया. कोथिंबीर घालून या भरपूर घालायची, इतकी टेस्टी लागते ती की काय. थोडासा हलकासा पुदिनाही घालूया. बघू शकता याच्यावर आता. आणि हो अजून एक ट्रिक्स, एखादा जुना तवा असेल जाडवाला तर तो गरम करायला ठेवून दिला होता, 10 मिनिटात ठेवला होता. तिच्यावरती पातेलं ठेवलं. आता आपल्याला दम द्यायचा आहे. नको द्या कोणता? येऊ फुल पाहिजे का? तडका लावण्यासाठी आपण थोडं तेल आणि थोडं तूप घालून घ्यायचं बरं का, त्याची टेस्ट अजून छान लागते. हा, तेल टाकायचं का? चाल केलं का? चाल केलं. हा गॅस कमी करायचं का? कोणता? मीठ. आपण एका छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडा जिरा, शहा जिरा वरून तडका देतोय आपण. त्यानंतर हे बाकीचे गरम मसाले वगैरे टाकायचेत का बघा. झाले आपलं दम देणं आता छानपैकी. तर आता हे ताट आपण यावर ठेवून घेऊया. पेपर काय झालं? पेपर पेपर टाक. चला आता आपली बिर्याणी झालेली आहे. आता मम्मीने काय केलं तर रुसना ठेवला होता त्याच्यावर आणि काढून घेतलं. बघू शकता आपली बिर्याणी किती छान झाली आहे. बघू शकता. पप्पा म्हणतात कधी पण एक साईडनंच बिर्याणी खोलायची. आता मी ही प्लेटिंग करून ठेवली होती माझ्या पद्धतीने. ताट हे बघा, काकडी, मस्त कांदा आणि बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतीये. थोडा त्याच्यावर व्हाईट बघितलं पीस बघा कसे शिजलेत मस्त. पहा बघू शकता तुम्ही पूर्ण आतपर्यंत शिजलेले आहे आपलं चिकन. म्हणून याला तर म्हणतात दम बिर्याणी. तर कशी वाटली आहे सांगा. खूपच भारी झाली आहे एकदम. मम्मी आता तूच खाऊन दाखव. आई टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला आता बिर्याणी कशी झालेली आहे. पीस पण घेऊन बघ मम्मी, शिजला आहे का नाही दाखव आपल्या व्ह्युअर्सला. शिजलेलं आहे पीस पण खूप कशी झाली बिर्याणी टेस्टी झाली. टेस्टी झाली. बघू शकता. तर तुम्ही पण अशाच रेसिपी करू शकता. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर बघताय आपल्या रेसिपींना, तर तुम्ही फॉलो करू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर शेअर करा. आणि हॉटेलसारखी बिर्याणी तुम्ही तुमच्या घरच्या घरी बनवू शकता. हॉटेलमध्ये जाण्याचं काम नाही. हायजेनिक आणि आपल्या घरातली सगळे काही स्वच्छता वगैरे करून आपण आपल्या हाताने अतिशय अप्रतिम म्हणतात ना की जसं तोंडाची चव न विसरणारी एक नंबर बिर्याणी झालेली आहे. आता काय सांगावं तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला स्वतः करून बघावं लागेल. धन्यवाद. जेवण पाहायला या. धन्यवाद म्हण मम्मी. धन्यवाद.
कशी झाली काकून म्हणून बिर्याणी माझी बहीण आत्ता आलेली आहे बघा. एवढं आम्ही सगळं केलं, आता ती आत्ता आलेली आहे.